आज आपण इथं अतिशय दुःखद कार्यासाठी जमा झालो आहोत। कालच्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं सकाळी 8:45 अपघाती निधन झालं। खरं तर ही धक्कादायक बातमी बघून सर्व महाराष्ट्र सुन्न होऊन गेला। काल सकाळी टीव्हीवर ही बातमी बघितल्या अक्षरशः म्हणजे ही बातमी खरी आहे की खोटी आहे, आणि त्या बातमीत दाखवत होते की विमान दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू व अजितदादा गंभीर जखमी। मनातल्या मनात देवाला एक प्रार्थना किंवा अंतर्हाक जात होती की हे ईश्वरा, जो माणूस एवढ्या लोकांसाठी, एवढ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सकाळी 6ला उठून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत फक्त काम आणि काम करतो, अशा माणसाला उपचारादरम्यान काही होऊ नये व काही होऊ देऊ नको, ही एक मनातून प्रार्थना ईश्वराला करीत होतो। पण मृत्यू हे कुणाच्याच हातात नाही। कदाचित दादांची वेळ आली असेल आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटात टीव्हीवर बातमी आली की विमान अपघातामध्ये अजितदादाचा मृत्यू झाला। मग तरीही विश्वास बसत नव्हता। मग इकडून त्याला फोन करणं खरं आहे का खोटं आहे का, पण दुर्दैवानं ही बातमी खरी निघाली आणि अतिशय वेदना मनाला झाल्या। महाराष्ट्रातला सामान्य माणूस, सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा एक ग्रामपंचायत सरपंचापासून ते राज्याचा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला माणूस, ते पण स्वतःच्या कर्तृत्वातून अशा माणसाला देवानं आपल्यातून हिरावून घेतलं। त्या गोष्टीचं दुःख जेवढं त्यांच्या परिवाराला आहे तेवढंच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकाला आहे। कारण तो एक व्यक्ती असा होता ज्याला टीव्हीवर बघितलं तर काहीतरी जिवंत आहे राजकारण, एक धडपड करणारा माणूस आहे सर्व समाजासाठी, गोरगरिबासाठी असं वाटत होतं। आता प्रश्न पडला आहे की टीव्हीवर नेमकं कुठल्या राज्यकर्त्याला आपण आवडीनं बघावं, आणि असं एक दुःख मनातल्या मनात बोलत आहे। पण या गोष्टीला कुणाचाच इलाज नसतो। मृत्यू ही अंतिम आहे, यासाठी आपल्या हातातली गोष्ट नाही। ते जे झालं ते खूप वाईट झालं। या सगळ्या घटनेतून ईश्वर ज्या सामान्य लोकांचं दादावर प्रेम होतं, त्यांच्या कुटुंबियाचं असेल, सर्वसामान्य लोकाला व कुटुंबियाला सावरण्याची हिंमत देऊ आणि त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना।